ठीक आहे, जो काही विषय झाले तर त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या या सूर्यज्योती आहे, चंद्रज्योती आहेत, अग्निज्योती आहे, वाणी आहे, वाघ ज्योती आहे. आणि त्याच्यानंतर मग आत्मज्योती सांगितली, हे तुमचं जीवन चालू असतं. तर अशा प्रकारचं जे विवरण केलं आणि त्याच्यानंतर पुढे प्रश्न असा आला की मग हे आत्मज्योती जी आहे तिला आत्मतत्व म्हणजे काय, हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर मग या प्रश्नामध्ये असं की जी काही सूर्यज्योती किंवा बाकीच्या ज्या ज्योती सांगितल्यात त्याच्यामध्ये तो आत्मतत्व आहे म्हणजे सूर्यज्योतीच हे आत्मतत्व आहे का, किंवा प्रश्न पुढचा असा की सूर्यज्योती किंवा चंद्रज्योती जी प्रकृतीने ओतप्रोत आहे किंवा इंद्रिय त्याच्यामध्ये इंद्रियाशी संबंधित आहे, तर मग आत्मतत्व सुद्धा इंद्रियच आहेत का, अशा प्रकारचा प्रश्न ह्या जनकाने विचारलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्याचा इंद्रियाशी काहीही संबंध नाहीये. तर त्यांना प्रश्न आहे की ते इंद्रिय आहेत का, आणि यांचं उत्तर पहिल्यांदा स्पष्ट दिलंय. हे इंद्रियातीत आहेत, इंद्रियाच्या पलीकडे आहेत, हे प्रकृतीच्या पलीकडे आहेत. आणि त्याच्यावरच ही चर्चा आपण विस्ताराने मागच्या वेळेस आपण पाहिली. त्याचा पूर्वार्ध संपला आणि आता उत्तरार्धाचा आपण, तेव्हा ही चर्चा सुरू झाली आहे मध्ये. पूर्व पक्षाने प्रश्न असा विचारला की ज्या प्रकारे चैतन्याने अवभासित होणे योग्य होण्यावर देखील घटास आपल्यापेक्षा भिन्न दुसऱ्या अलौकिकाचं ही अपेक्षा होत असते, त्याच प्रकारे दीपकाची तर तशी काही अन्य प्रकाशाची अपेक्षा होत नाही. म्हणून अन्याने अवभासित होणारा आणि होण्यावर देखील दीपक आपणास आणि आपल्या दीपकाच्या प्रभावाने घटास प्रकाशित करत असतो. त्यामुळे इथे त्यांची शंका अशी आहे की दीपक तर स्वयंप्रकाशी आहे, तेव्हा दीपकाचा प्रकाशक दुसरा कोण आहे, तो आत्मतत्व कसा असू शकेल, असा हा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं म्हणजे काय, स्वयंप्रकाशित आणि परप्रकाशित असा हा विषय आहे. तर स्वयंप्रकाशित कोण आहे तर आत्मतत्व आहे, आणि परप्रकाशित काय तर त्या आत्मतत्वाच्या प्रभावाखाली जी प्रकृती आहे ती परप्रकाशित. सूर्य सुद्धा परप्रकाशित आहे. म्हणजे आपण भूगोलामध्ये आणि ऍस्ट्रॉनॉमी मध्ये आपण पाहतो की सूर्य आणि तारा जे आहेत ते स्वयंप्रकाशित आहेत असं आपण म्हणतो. पण खऱ्या अर्थाने सूर्य सुद्धा स्वयंप्रकाशित नाहीये, तर ते आत्मतत्वाच्याच आधारावर आहेत. मूळ ऊर्जा हा जो सूर्य जो आहे तो तप्त होतो, प्रकाश देतो, अशा प्रकारचा तो विषय आहे. तेव्हा त्याच पद्धतीने इथे प्रश्न काय विचारला की जी ज्योत आहे ती ज्योत जी आहे ती स्वयंप्रकाशित आहे असं म्हटलंय. पण आपण पाहतो ना, दीपक सुद्धा कुणीतरी त्याला दिवा लावल्याशिवाय तो प्रकाशित कसा होईल. कारण दीपक हा जो आहे त्याला ही सुद्धा प्रकृतीचाच भाग आहे. आणि त्याला आपण म्हणजे काड्याची पेटीने लावून त्याला ज्योत तयार करून आपण त्याला जेव्हा त्याच्या वातीला लावतो तेव्हा तो प्रकाशित होतो, तेव्हा त्याला स्वयंप्रकाशित कसं म्हणता येईल असा मुद्दा आहे. तर सिद्धांती असं म्हणतात की त्यामध्ये स्वतः अथवा परतः कोणी देखील त्याला विशेषता त्यांची नसते. ज्या प्रकारे घट जो आहे तो चैतन्याने अवभासित असतो, आणि तो त्याच प्रकारे त्याच्या समानच दीपक देखील हा परप्रकाशितच आहे. तो केवळ चैतन्याचा आभास होतो. आणि दीपक आणि घट ह्याच्यामध्ये काही फरक नाही. आणि असं जे काही म्हटलं जातं की दीपक आपल्याला आणि घटाला देखील प्रकाशित करत असतो, तर हे सुद्धा ठीक नाही, आता मी जे स्पष्टीकरण दिलं त्याप्रमाणे. कारण असं नसतंच. त्यावर सांगत आहे की ज्या समयी दीपक आपल्याला प्रकाशित करत नाही त्या समयी तो कसा असतो, तर त्या अवस्थेमध्ये तर दीपकाची आपल्या अथवा अन्याशी देखील हे अंतर दिसून येत नाही. अवभास्य तर तोच आहे की ज्याच्यामध्ये अवभासक ही म्हणजे असते. म्हणजे ज्या ठिकाणी अवभास म्हणजे भ्रांतीयुक्त आपल्याला भ्रम होतो की हे स्वयंप्रकाशित आहे, तेव्हा हे ते स्वतःच ही त्या भ्रांतीने भ्रम दाखवणारे युक्त असते. आणि म्हणून आपण काय म्हणतो की आता अगदी सूर्याबद्दल सुद्धा असंच सांगता येईल की सूर्य जे आहे ते स्वयंप्रकाशित आहे. कारण करोडो वर्षापासून आपल्याला आपल्या पृथ्वीला त्याचा उजेड मिळतो, त्यामुळे सूर्याला परप्रकाशित कसं म्हणता येईल, असाही प्रश्न त्याप्रमाणेच विचारता येईल. परंतु असं नव्हे, तर त्या सूर्याला सुद्धा प्रकाशित करणारं ते आत्मतत्व आहे. परंतु दीपकाची आपल्या सन्निधी अथवा असन्निधीची कोणती कल्पना नसते. दीपकाला स्वतःला काही सन्निधी किंवा असन्निधी म्हणजे आत्मतत्वाशी त्याच्या संपर्कात आहे किंवा आत्मतत्वाच्या प्रभावात आहे हे त्या सूर्यालाही माहिती नसतं. म्हणून अशा प्रकारे कधी कधी
सन्निधी अथवा असन्निधीचे कारण होणारे आणि अंतराचे न होण्याने दीपक आपणास प्रकाशित करत असो, हे सर्व मिथ्याच सांगितले जाते. दीपकाचे जे चैतन्य ग्राह्य होणे तर घटादी समानच आहे ना, म्हणून विज्ञानाचे आपले हे आपले जे ग्राह्य आणि ग्राहक होण्यामध्ये दीपक दृष्टांत मात्र होऊ शकत नाही. आणि हो, विज्ञानाचे जे चैतन्य ग्राह्य होणे तर बाह्य विषयाच्या समानच आहे. विज्ञानाची चैतन्य ग्राह्यता सिद्ध होण्यावर देखील काय ग्राह्य विषय आणि विषयक ही विज्ञानाची ग्राह्यता आहे, अथवा ग्राहक विषयी विषयाविषयी जे काही विज्ञान असलेलं आहे त्या अशा प्रकारच्या त्या वस्तूच्या विषयामध्ये संदेह होण्यावर जो न्याय अन्य पदार्थाच्या विषयामध्ये पाहिला गेला आहे त्याची येथे देखील कल्पना केलेली आहे. तेव्हा ह्या दृष्टज्ञाच्या विपरीत कल्पना करणे हे उचित नाही, कारण बाकी सर्व हे परप्रकाशित आहे, केवळ आत्मा स्वयंप्रकाशित आहे हा त्यातला निष्कर्ष आहे. तेव्हा अशा स्थितीमध्ये ज्या प्रकारे आपल्यापेक्षा व्यतिरिक्त अन्य ग्राहकाच्या द्वारे बाह्य प्रदीपाची ग्राह्यता पाहिली गेलेली आहे, अगदी त्याच प्रकारे विज्ञानाची देखील चैतन्य ग्राह्यता होण्याच्या कारणाने प्रकाशक होण्यावर देखील दीपकाच्या समान आपल्यापेक्षा कोणीतरी भिन्नच हे चैतन्याद्वारे ग्राह्यता कल्पना केली पाहिजे. आणि त्याच्या या अरण्य ग्राह्यकता ही विज्ञान ग्राह्यता मानणे कधीही उचित नाही. अशा प्रकारे जो विज्ञानास ग्रहित असतो तोच आत्मा हा विज्ञानापेक्षा हा अत्यंत भिन्न अशी ज्योती आहे. आता इथे विज्ञान जो शब्द वापरला आहे तो म्हणजे बाह्य आविष्कारामध्ये व्यक्त होणारा जी गोष्ट आहे त्याला विज्ञान असं म्हटलंय. तर ते विज्ञान सुद्धा इथे प्रकृतीच्या अर्थाने घेतलेलं आहे. त्यामुळे त्या प्रकृती जी आहे ती त्याच्यापेक्षा त्या आत्मतत्वापेक्षा अत्यंत भिन्न आहे. म्हणून विज्ञान सुद्धा आत्म्यापेक्षा भिन्न आहे असं या ठिकाणी सांगितलंय. जर म्हणाल की जर असं म्हणाल की तेव्हा तर अनावस्था होऊन जाईल की अशी काही गोष्ट नाही, तर कोणत्याही वस्तूचे ग्राह्य होणेच त्याच्या ग्राहकाचे अन्य पदार्थ होण्यामध्ये न्यायतः ते लिंग म्हटल्यावर गेलेलं आहे. परंतु त्या आत्म्याच्या अव्यभिचारी ग्राहकत्व आणि त्याचे कोणत्या तरी अन्य ग्राहकाच्या अस्तित्वामध्ये कधी कोणी ते लिंग होणे मुळीच संभवत नाही. आणि या कारणाने त्या अनावस्थेचे जे काही प्रसंग आहेत ते होऊ शकत नाही. जर म्हणाल की विज्ञानास कोणत्या तरी अन्यापासून ग्राह्य मानण्यावर इंद्रियांतराच्या अपेक्षित होण्याच्या कारणाने त्याची अनावस्था होईल, तर अशी पण गोष्ट नाही आहे. कारण की असा काही नियमच नाहीये. सर्वत्र हाच नियम होत नाही. जिथे कोणत्या तरी अन्य वस्तूने कोणी अन्य वस्तू ग्रहण केल्या जात असतात, तेथे ग्राह्य आणि ग्राहकापेक्षा भिन्न कोणी अन्य इंद्रिय देखील असली पाहिजे. असे कोणत्या अन्य नियमाने ते केल्या जाऊ शकत नाहीत. अशा प्रकारे तर त्यावर दाखवत आहे की घट आपल्यापेक्षा भिन्न त्या आत्म्याच्या द्वारे गृहीतच होत असतो. तेथे ग्राह्य आणि ग्राहकापासून भिन्न हे प्रतिपादी प्रकाश जे आहेत हे त्याचे कारण आहे. कारण की प्रदीपाचे जे अलोकत्र तर न घटाचा अंश आहे न नेत्राचा अंश आहे, परंतु दीपक जे आहेत ते घटाच्या समान नेत्राने ग्राह्य होण्यावर देखील नेत्र आणि दीपकाच्या व्यतिरिक्त बाह्य प्रकाशस्थानीय कोणत्या तरी अन्य कारणांची अपेक्षा करत नाहीत. या कारणाने असा नियम केल्या जाऊ शकत नाही की जेथे जेथे आपल्यापेक्षा भिन्न वस्तूद्वारा ग्राह्यता होत असते तेथे तेथे कोणतेही अन्य कारण होणेच आवश्यक आहे. आणि म्हणून विज्ञानाच्या व्यतिरिक्त हे ग्राहक आणि ग्राह्यता होण्याची देखील न तर न कारणाचे कारण आणि न ग्राहकत्वाच्या द्वारे कधी अनावस्था सिद्ध केली जाऊ शकते. म्हणून विज्ञानाचे हे पृथक आत्मज्योती दुसरीच आहे असं हे सिद्ध होतं. म्हणजे विज्ञान सुद्धा हे प्रकृतीने अभिव्यक्त झालेलं आहे, परंतु त्याच्यापेक्षा सर्वतोपरी अलिप्त असा तो आत्मा आहे आणि तो सर्वाला प्रकाशक आहे. आता ह्याच्यावर पुढे विज्ञानवादी प्रश्न विचारतात. विज्ञानवादी म्हणतात की घटादी अथवा दीपक आदी कोणतीही बाह्य पदार्थ विज्ञानाच्या व्यतिरिक्त आहेच नाही. ज्या वस्तू त्याच्याशिवाय उपलब्ध होत नाही ते तत्स्वरूप पाहिल्या गेलेले आहेत. त्या प्रकारे स्वप्न विज्ञानाचे गृहीत होणारी जी घटपटादी वस्तू आहे ती स्वप्न विज्ञानाने अलग उपलब्ध न होण्याच्या कारणाने ही स्वप्नदृष्ट घट प्रतिपादीची स्वप्न विज्ञान मात्र ज्ञात होत असतात. अशा प्रकारे जागृत अवस्थेमध्ये देखील घट व
प्रतिपादीची ही जागृत विज्ञानाच्या शिवाय उपलब्धी न होण्याच्या कारणाने जागृत विज्ञान मात्रच फक्त जे जागृत विज्ञानच आहे असं म्हणणंच ते उचित ठरेल. म्हणून घट व प्रतिपादी बाह्य पदार्थ नाही तर सर्वच मात्र विज्ञान मात्रच आहे. अशा स्थितीमध्ये जे जे काही सांगितलं गेले आहे ते घटाधिकाच्या समान हे विज्ञान देखील आपल्यापेक्षा हे भिन्न साक्षीद्वारा हे भाष्य आहे. या कारणाने त्याच्या व्यतिरिक्त कोणती तरी अन्य ज्योती आहे तेव्हा हे असं ठीक नाही, कारण की तेव्हा सर्वच विज्ञान मात्र असतं तर त्याच्यापेक्षा भिन्न अन्य कोणती तरी ज्योती असते. त्यामध्ये कोणता दृष्टांत हा होऊ शकत नाही असे विज्ञानवादी सांगतात. तर पुन्हा एकदा सिद्धांती म्हणतात की अशी गोष्ट सांगू नका. जेथपर्यंत तुम्ही बाह्य पदार्थाची सत्ता स्वीकारत असता तेथपर्यंत तर ते ही गोष्ट तुम्हाला अशीच वाटेल. परंतु तुमची सर्वार्थाने ही बाह्यार्थ न मानताना होईल अशी काही गोष्ट तर नाहीच आहे. हे विज्ञानवादी म्हणतात हे तर मी मानतो. मग अशी सिद्धांती म्हणतात मग अशी गोष्ट नसते, कारण की विज्ञान घट आणि प्रदीप इत्यादी शब्द जे आहेत ते आणि त्याचे अर्थ जे आहेत ते पृथक पृथक आहेत. जोपर्यंत असा आहे की तोपर्यंत देखील तुम्हाला बाह्य अर्थांतरा अवश्य स्वीकार करावा लागेल. जर विज्ञानापेक्षा भिन्न कोणताही अन्य असलेला पदार्थच नाही असा मानलं जाणार असेल तर विज्ञान घटपट इत्यादी शब्दाचा एक विज्ञान मात्राचाच अर्थ मानल्यावर याचा पर्यायी शब्द होणे हे सिद्ध होईल. अशा प्रकारे साधन आणि फलाची देखील एकता होण्यावरच साध्य साधन रूप भेदाचा उपदेश ही शास्त्राची व्यर्थता होण्याचा प्रसंग उपस्थित होऊ शकतो आणि त्याचे हे रचयाता देखील अज्ञानाचाच प्रसंग होऊ शकतो. याच्याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की वादी आणि प्रतिवादी चे जे वाद आणि दोष हे विज्ञानाच्या व्यतिरिक्त स्वीकार केले जात असतात. वाद आणि प्रतिवादी वादी आणि प्रतिवादी यांच्यामधला जो वाद दोष आणि आत्मविज्ञान मात्र स्वीकारला केला जाऊ शकत नाही, कारण की प्रतिवादी आधीच्या साठी त्याचे जे निराकरण करणे आवश्यक होत असते. परंतु कोणत्या तरी देखील आणि विज्ञान अथवा स्वयं आत्माच निराकरणाची योग्य होऊ शकत नाही. जर असे होईल तर ते सर्व प्रकारचे हे सब्जेक्ट व्यवहाराच्या लोपाचे प्रसंग निर्माण होईल. प्रतिवादी आणि विज्ञानरूप आत्म्याचेच ग्रहण केले जात असतात. असं विज्ञानवादींचे हे स्वीकार देखील नाही होत. ते आपल्यापेक्षा भिन्नवादी आहे आधीच्या द्वारे ग्रहण केले जाते तेव्हा अशी मान्यता असते. म्हणून त्याच्याच समान सर्व वस्तू आपल्यापेक्षा भिन्न ग्राहकाद्वारे ग्राह्य असतात, कारण की ते जागृतीचे विषय आहेत. जागृत कालाची वस्तू ही प्रतिवादी आदींच्या समान अशाच प्रकारची असते. ही प्रतिज्ञा आणि हेतुसहित दृष्टांत हा सुलभ आहे. यांच्याशिवाय दुसरी जी संतान आणि दुसऱ्या विज्ञानाच्या समान देखील त्या वस्तू आपल्यापेक्षा भिन्न ग्राहकाद्वारे ग्रहण करणे योग्य आहे. आणि म्हणून विज्ञानवादी देखील विज्ञानापेक्षा पृथक अन्य ज्योतीचे निराकरण करण्यास समर्थ नसतात. जरी म्हणाल की स्वप्नामध्ये तर विज्ञानाच्या शिवाय दुसऱ्या वस्तूचा अभावच आहे तर असंही म्हणणं ठीक नाही, कारण की अभावापेक्षाही भावाची भिन्न वस्तू होणे हे तर सिद्धच होत असते. स्वप्नामध्ये घटादी विज्ञानाची ही समानता तर आणखी देखील स्वीकार करतच असतात. तसेच मानूनच त्यापेक्षा भिन्न घटादी अभाव दाखवला जात आहे. त्या विज्ञानाचा विषय हा घटादी अभाव होतो आणि अभाव होतो अथवा भाव हे दोन्ही प्रकार घटादी विज्ञानाच्या भावरूपातच मानून घेतली पाहिजे. त्याचे तर हे निराकरण केले जाऊ शकत नाही. त्यामुळे की त्याची निवृत्ती करण्यापेक्षा कोणती युक्ती नसते आणि ह्याने सर्वांची शून्यतेचे निराकरण होऊन गेले आहे. आणि आत्मा हा अहम अशा प्रकारे प्रत्येगात्माद्वारे ग्राह्य होत असतो असे मीमांसकाचे देखील ते खंडन होते. तेव्हा असं सांगितलं जातं की प्रकाशासहित दुसरा घट हा उत्पन्न होत असतो, तर असं म्हणणं बरोबर नाही, कारण की दुसऱ्याच क्षणी देखील हा तोच घट आहे अशी प्रत्यभिज्ञा होत असते. जर म्हणाल की कापल्यानंतर वाढलेले केस आणि नखादी समान त्या घटामध्ये समानता होण्याच्या कारणाने देखील अशी प्रत्यभिज्ञा होत असते, तर काही अंशी
ही गोष्ट नाही. कारण की तेथे देखील त्याची क्षणिकता ही सिद्ध होऊ शकते. त्याच्याशिवाय त्या केस आणि नखादी एकच जातीच्या होण्या कारणाने त्याची प्रत्यभिज्ञा होत असते. प्रत्यभिज्ञा म्हणजे पुन्हा पुन्हा तीच गोष्ट दिसते, पण ती तुम्हाला अधिक संख्येने दिसली तरी मूळ गोष्ट एकच असते. अनेक आरसे समोर ठेवले तर त्यानंतर पुन्हा वाढलेले केस आणि पुन्हा नखादीच केशत्व आणि त्याचं नखत्व ह्या रूपाने एक जाती होण्याच्या कारणाने त्याचे होणारे जे केशत्व आणि नखत्वाच्या प्रतीतीचा अभाव ही भ्रांतीच आहे. साक्षात कापलेले आणि वाढलेले केस एवं नखादीमध्ये हे तेच आहे अशी प्रतीती या व्यक्तीच्यासाठी एक एक नख अथवा केसासाठी नसते. कोणासाठी तरी दीर्घकालीन त्याच्यानंतर पाहिलेले समान हे परिमाणवाले हे जे केस नखादी मध्ये तर हे केस नखादीच्याच समान आहे असे प्रत्यक्ष होत असते. परंतु हे हेच आहे असे मात्र होत नाही. कारण त्याची निर्मिती नवीन नवीन होते पण दिसायला ते तेच दिसतात. हे त्याचं कारण आहे. परंतु घटातीमध्ये तर तेच आहे असा प्रत्यय होत असतो आणि या कारणाने हे कापून काढलेले केस आधीच्या दृष्टांते सुद्धा इथे लागू पडत नाही. जर कोणत्याही विषयामध्ये प्रत्यक्षतेने अशी प्रतिभिज्ञा होत असे की हा तोच आहे तर त्यापेक्षा अन्य होण्याचे अनुमान करणे उचित नसते. कारण की प्रत्यक्षात विरोध होण्यावर हे लिंगाचे आभासत्व सिद्ध होईल आणि ज्ञान क्षणिक आहे त्यामुळे सादृश्यतेचे भान होणे देखील हे संभव होत नसते. म्हणून एकाच वस्तुदर्शास कोणत्या तरी अन्य दुसऱ्याच्या वस्तुरूपाने पाहिल्यावर हे सादृश्य प्रत्यय हा होऊ शकत असतो. आणि म्हणून तुमच्या सिद्धांतानुसार एक वस्तुदर्शी दुसऱ्या वस्तू पाहण्यासाठी आणि दुसऱ्या क्षणातच ते राहत नसते असाच अनुभव येतो. कारण की विज्ञान हे क्षणिक होण्याच्या कारणाने त्याचे एक वेळेस वस्तू पाहण्याने क्षय होऊन जात असतो हे त्याच्या समान आहे. असा हा सादृश्य प्रत्यय होऊ शकत असतो. त्याचे हे पाहिलेले आणि स्मरण आहे आणि हे या पदाने वर्तमानाची प्रतीती होत असते. तर ते न ह्या प्रकाराने पाहिलेल्या या पहिल्यांदाच स्मरण ठेवून इथे इदम असे अनुभवापर्यंत वर्तमान क्षणापर्यंत वर्तमान क्षणापर्यंत ही राहील तर क्षणवादी ह्याची हानी होईल. कारण जो क्षणिक आहे म्हणजे तो नष्टच झालेला असतो. त्यामुळे त्याला भूत वर्तमान आणि भविष्य या तीन काळाचा संबंध इथे येणार नाही. आणि जर ते न एवढ्याने स्मृतिज्ञान जर क्षीण होत असेल तर अशा अवस्थेत सादृश्य समान हे सादृश्य ज्ञान होणे देखील संभवत होत नसते. कारण की हे त्याच्या समानच आहे. अशा प्रकारे ह्या आणि अनेक वस्तूंना पाहणारे कुणीतरी एक नाही तर विज्ञानाची क्षणिकता मांडण्यावर व्यवहाराची देखील सिद्धी होऊ शकत नाही. कारण की विज्ञान तर दृष्टव्यास म्हणून क्षीण होऊन जात असत. पण मी हे पाहत आहे मी आज पाहिले असा जो काही व्यवहार जो संभव होऊ शकत नाही. कारण की जो पाहणारा आहे तो असे सांगण्यात क्षणात राहत नाही. तो पाहणारा सुद्धा बदलतो. कारण पाहणे ही प्रक्रिया इंद्रियजन्य आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती क्षणभंगुरता आहे. त्यामुळे तो असे म्हणण्यास क्षणात तो एकही क्षण राहत नाही. जर मानाल की राहत असतो तर क्षणिकवादीची हानी होईल. आणि जरी तो कथन न करण्याचे अस्तित्व आणि म्हणाल की ते त्याचेच अवस्थेमध्ये तो जन्मांधरूप विशेष कथन आणि त्याचेच सदृश ज्ञान हे होईल. तेव्हा तर सर्वज्ञ बुद्धीच्या ह्या शास्त्र प्रणयनाने सर्वच्या सर्वच अंध परंपराच आहे असे म्हणण्याचा प्रसंग होईल. आणि ही गोष्ट ही मात्र इष्ट नाही. या क्षणिक वादामध्ये केल्याशिवाय केलेल्याची प्राप्ती आणि केलेल्याचा नाश हे दोनही दोष तर अत्यंत प्राप्त होतच असतात. त्या पूर्वदृष्टाच्या निर्देशकाचा हेतू हा पूर्वोक्त प्रत्ययाने हा युक्त या या शृंखलाचे समान एकच ज्ञान असते असा देखील प्रत्यय त्या ठिकाणी येत असतो. जरी तुम्ही असे म्हणाल की हे ठीक नाही कारण की वर्तमान आणि भूत हे तर भिन्न भिन्न काळ आहेत आणि त्यामध्ये शृंखलाचे अवयवरूप एक वर्तमान प्रत्ययाचा हा विषया स्पर्श करणार आहे. तर एकाच विज्ञानाचे दोन क्षणात व्यापक होणारे कारण हे पुनश्च ह्या क्षणिक वादीचीच हानी होत आहे. तेव्हा असे माझे माझे तुझे इत्यादी जो काही भेद आणि उपपत्ती न होण्याच्या कारणाने हे संपूर्ण व्यवहारातच इथे लोप होण्याचा प्रसंग उपस्थित होत असतो.
सर्व स्वसंवेद्य विज्ञान मात्र होण्यावर आणि विज्ञानास स्वच्छ ज्ञानप्रकाश स्वरूप मांडण्यावरच ही जर त्याची साक्षी कुणीतरी अन्य असेल, अन्य पदार्थाची सत्ता मानली जात नाही, तर त्यामध्ये अनित्यत्व, दुःखत्व, शून्यत्व आणि अनामत्व हे अनात्मत्व आदी अनेकाची कल्पनेची उपपत्ती होऊ शकत नाही. अनार आणि डाळिंब किंवा अनार म्हणजेच डाळिंब इत्यादीच्या समान विज्ञान पुष्कळशा विरुद्ध अंशाने युक्त होऊन जाणे अशी देखील गोष्ट नसते. कारण की विज्ञान तर स्वच्छ प्रकाश स्वरूप असतं. जर अनित्य दुःखादीने युक्त विज्ञानाचा अंश मानला जाईल तर अनुभूत होणाऱ्या होण्याच्या कारणाने त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या विषयाला हे मांडण्याचा प्रसंग येईल. आणि जर विज्ञानास अनित्य दुःख इत्यादी रूप मानले जाईल तर त्याच्या निवृत्तीच्या द्वारे त्याच्या विशुद्धीची कल्पना करणे देखील संभव नाही. कारण की विशुद्धी तर लागलेल्या त्या मलास दूर करण्याकरताच असते. जसे की दर्पणादीच्या, परंतु आपल्या स्वाभाविक धर्माने कोणाचा तरी वियोग होत नाही असे दिसून येते. अग्नीचा आपल्या स्वाभाविक प्रकाश आणि अथवा उष्णतेचा वियोग होईल असे कधी दिसून येते का? पुष्पाचे गुण जे ते लालिमादी जे काही अन्य द्रव्याच्या योगाचा वियोग होत असताना हा पाहिला जातो असतो का? तेथे देखील या संयोगपूर्वीचे अनुमान केले जात असते. कारण की बीजाच्या भावनेने म्हणजे संस्काराने पुष्प व फल इत्यादीचे अन्य गुणांची ही उत्पत्ती होताना पाहिली जात असते. आणि म्हणून अनित्य दुःख आधीच विज्ञानाचे स्वरूप मानल्यावर विज्ञानाचे विशुद्ध दुःखरहित होण्याची कल्पना असंभव आहे. विज्ञानाचा विषय आणि विषय रूपाने प्रकाशित होण्याच्या रूपाने ज्या मलाची केलेली कल्पना केली जात असते ते देखील दुसऱ्याचे संसर्ग न होण्यावरच संभव नसते. आणि जो पदार्थच नाहीये त्यामुळे कोणत्याही विद्यमान वस्तूचा संसर्ग होऊ शकत नाही. तर ज्या धर्म पाहिला गेला आहे तो त्याचा स्वभाव होण्याच्या कारणाने त्यापासून ह्या वियुक्त होऊ शकत नाही. असे अग्नीची उष्णता, सूर्याची प्रभा आणि म्हणून अनित्य वस्तूच्या संसर्गाने विज्ञानाची मलिनता आणि त्यांच्या वियोगाने विशुद्धी ही होत असते. ही कल्पना सुद्धा एक प्रकारे अंध परंपराच आहे आणि त्याचे काही प्रमाण देखील येथे ज्ञात नाही. आणि याशिवाय त्या विज्ञानाचे हे निर्वाणच पुरुषार्थ आहे अशी जी काही कल्पना करत असतात त्यामध्ये देखील कुणीतरी त्या फलाचा आश्रय होणे हे संभव नाही. जो जो कशापासून विभक्त झालेला आहे त्यासच कष्टवेदजनिक ही दुःखाची निवृत्ती रूप फल हे मिळू शकत नाही. हे मिळू शकत असतं पण जर कंटक विरुद्ध मरून जाईल आणि तो त्या निवृत्ती रूप फलाचा आश्रय होऊ शकत नाही. अशा प्रकारे सर्वांची निवृत्ती होऊन जाण्यावर कोणत्याही फलाचा आश्रय न राहण्यावर न राहण्याच्या कारणाने पुरुषार्थाची कल्पना करणे ही व्यर्थच ठरेल. कारण की ज्या पुरुष शब्दाचा शब्दवाच्य जो जीव आहे म्हणजे जीवात्मा आहे अथवा विज्ञानाच्या अर्थाची जी कल्पना केली जाते त्या पुरुषाचाच निर्माण होऊन जाण्यावर कोणाच्याही अर्थास ही पुरुषार्थ असं सांगितलं जात असतं. त्यामुळे ज्याच्या मतामध्ये अनेक अर्थाच्या साक्षी या विज्ञानाच्या व्यतिरिक्त कोणता आत्मा आहे त्याच्या सिद्धांतानुसार पाहिलेल्या या स्मरण दुःखाचा संयोग वियोगादी आणि दुसऱ्याच्या संयोगाचे कारण होणारी जी मलिनता आहे आणि त्याच्या वियोगाने होणारी जी शुद्धी आहे ते सर्वच होऊ शकत असतं. परंतु शून्यवादीचा हा जो प्रश्न आहे तो तर संपूर्ण प्रमाणाच्या विरुद्ध आहे. म्हणून त्याच्या निराकरणासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी हा 7वा मंत्र संपलेला आहे आणि आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेस आपण 8वा मंत्र सुरू करू. तेव्हा हा 7वा मंत्र या आत्मतत्वाच्या संबंधात आहे आणि त्या आत्मतत्वाच्या संबंधामध्ये या आपण विस्ताराने पाहिलं की आत्मतत्व काय आणि प्राकृतिक गोष्टी काय आहेत हे आपण पाहिलं.